महायुती सरकारकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ। अहिल्यानगर कुपवाड परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी भांड्याच्या साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्रातील 25 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून जीवन उपयोगी संसाराच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार, महाराष्ट्रातील एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कार्यरत आहे। या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने कामगाराच्या कुटुंबियांना, मुलांना विविध योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करत आहे। लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यास महायुती सरकार वचनबद्ध आहे। यावेळी बोलताना भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 90,000 बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत। या सर्व कामगारांना या संसार उपयोगी भांड्याच्या संचाचा पुरवठा केला जाईल। सर्व बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमात पैलवान सुभाष गडदे, जिल्हाध्यक्ष भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चा यांनी स्वागत व प्रस्तावना केली। या प्रसंगी भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस बंडू माने, कामगार मोर्चा उपाध्यक्ष समाधान लोंढे, प्रकाश आवटी यांच्यासह लाभार्थी बांधकाम कामगार व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते।